एखाद्या ठगाला त्याच्याच खेळात कसं हरवायचं. टोपीवर टोपी या चित्रपटाची कथा बरोबर हेच दाखवते. मराठी संस्कृतीतली ही एक प्रसिद्ध म्हण या चित्रपटातून इतक्या रंजकपणे उलगडते की पाहूया नेमकं काय घडते ते. तर या कथेची सुरुवात होते एका शपथेने, आणि ती पण कसली, जबरदस्त. गोपाळराव नावाचा एक गरीब भविष्यकार, ज्याचा गरिबीमुळं भर सभेत अपमान होतो, आणि मग तो सुडाने पेटून उठतो आणि ही शपथ घेतो. ही म्हण, टोपीवर टोपी, या संपूर्ण कथेचा मूळ आधार आहे. आणि याच एका म्हणीभोवती एका मोठ्या बदल्याची कहाणी विणली जाते. आता त्या अपमानामुळे गोपाळराव इतका दुखावतो की तो स्वतःला पूर्णपणे बदलून टाकतो. तो आपलं जुनं साधं आयुष्य मागे सोडतो आणि फक्त फसवणूक करून संपत्ती मिळवण्याच्या एका नव्या मार्गावर निघतो. तर मग गोपाळराव आपल्या योजनेची सुरुवात कशी करतो? तो एक असं गाव निवडतो जे खूप साधं भोळं आहे. त्याचा पहिला डाव असतो लोकांचा विश्वास जिंकणं, आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. बघा, गोपाळराव अजिबात घाई करत नाही. तो अगदी शांतपणे, विचारपूर्वक एक एक पाऊल टाकतो. कधी शेतकऱ्याला बैल भेट देतो, कधी विधवेला शिलाई मशीन, तर कधी मुलींना पुस्तकं वाटतो. आणि भगता भगता महिन्याभरातच तो गावातला देव माणूस बनतो. आता संपूर्ण गाव त्याच्यावर विश्वास ठेवतंय हे कळल्यावर तो आपला खरा डाव टाकतो. तो एक अशी योजना समोर ठेवतो जी खरी वाटणार नाही इतकी आकर्षक असते, म्हणजे एका वर्षात थेट 500% परतावा. आणि मग काय, गावकरी त्याच्यावर इतका आंधळा विश्वास ठेवतात की आपली आयुष्यभराची सगळी कमाई, पैसे, दागिने, एवढंच काय, घर आणि जमिनीची कागदपत्रंसुद्धा त्याच्या हवाली करतात. झालं. त्याची फसवणूक पूर्ण होते आणि गोपाळराव एका रात्रीत गायब होतो. मागे उरतं फक्त एक उद्ध्वस्त झालेलं गाव आणि त्यांची लुटलेली स्वप्न. पण म्हणतात ना, प्रत्येक गुन्हेगार काहीतरी चूक करतोच. इथेही तसंच होतं. याच विध्वंसातून त्याच्या स्वतःच्या विनाशाची सुरुवात होते. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की एक साधा शेतकरी मुलगा एवढ्या मोठ्या आणि हुशार गुन्हेगाराला कसा काय हरू शकेल? पीडितांना खरंच काही आशा असते का? आणि याचं उत्तर आहे शंकर. तो त्याच गावातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा असतो. तो सगळ्यांसमोर शपथ घेतो की तो गोपाळरावाला शोधून काढेल आणि गावाची संपत्ती आणि सन्मान दोन्ही परत आणेल. मग शंकर मुंबईला जातो आणि एक टीम तयार करतो. या टीममध्ये प्रत्येक जण खास असतो. शंकर स्वतः या योजनेचा सूत्रधार असतो. शेखर आतली माहिती काढणारा असतो, आणि रत्ना असते ह्या टीमचं गुप्त शस्त्र. आणि इथूनच सुरू होतो खरा खेळ. टोपीवर टोपी. शंकरची टीम गोपाळरावांचेच डावपेच त्याच्यावर उलटवून त्याला त्याच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी सुरू करते. इथे एक महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. गोपाळरावाची फसवणूक ही लोभ आणि लालसेपोटी होती, पण शंकरची फसवणूक ही न्यायासाठी होती. त्याचं लक्ष होतं स्वतः तो फसवा माणूस. शंकरची टीम एक एक करून जबरदस्त खेळी करते. ते आधी गोपाळरावाच्या जवळच्या लोकांमध्ये सामील होतात. मग मिस्टर डॉन नावाचे खोटं शत्रू तयार करतात. त्याचे अवैध धंदे बंद पाडतात आणि हळूहळू त्याच्या मनात भीती आणि एकटेपणा निर्माण करतात. आणि याच ठिकाणी शंकर गोपाळरावांच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर वार करतो. ती कमजोरी पैशाची नव्हती, ती होती त्याचा एकटेपणा. त्याला एक वारस हवा होता, एक कुटुंब हवं होतं. मग येते रत्ना. ती स्वतःला त्याच्या एकटेपणावरचा उपाय म्हणून सादर करते. ती त्याला विश्वास देण्यास भाग पाडते की प्रेम आणि कुटुंबच त्याला तारू शकतं, आणि तो तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतो. आता सापळा पूर्णपणे रचून झाला आहे. गोपाळराव भावनिकदृष्ट्या पुरता अडकलाय, आणि शंकरच्या टीमसाठी अंतिम प्रहार करण्याची हीच ती वेळ आहे. रत्ना त्याला आपलं प्रेम सिद्ध करायला सांगते, आणि त्यासाठी अट ठेवते की लग्नाआधी त्याने आपली सगळी मालमत्ता तिच्या नावावर करावी. आणि तो प्रेमात इतका आंधळा होतो की तो एका क्षणात सगळं काही तिच्या नावावर करून टाकतो. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरते. आणि ज्या क्षणी गोपाळराव पूर्णपणे कंगाल आणि असहाय्य होतो, त्या क्षणी शंकर आपली खरी ओळख उघड करतो आणि म्हणतो, यालाच म्हणतात टोपीवर टोपी. ही कथा जिथून सुरू झाली होती तिथेच संपते. गोपाळरावाला त्याच गावात आणलं जातं जिथे त्याला त्यांनी अन्याय केलेल्या लोकांचा सामना करावा लागतो. डाव पूर्ण होतो. गावकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळतात. शंकरची शपथ पूर्ण होते आणि गावाचा गेलेला सन्मान परत येतो. पण या सगळ्यानंतर एक विचार मनात येतोच की एखाद्या ठगाला पकडण्यासाठी
त्याच्यासारखंच वागणं खरंच गरजेचं आहे का? न्यायासाठी गुन्हेगारीचा मार्ग वापरला तर योग्य आणि अयोग्य यातली सीमारेषा कुठे ठरवायची?